अभिनंदन करतो, धन्यवाद देतो साहेब. गेल्या 6-7 वर्षामध्ये या ठिकाणी मातृ समाजाचं अस्तित्व जीवन ठेवण्याचं काम सन्माननीय कसरत सगळं करतात. त्या काही राजकीय लोकांच्या मनामध्ये खुपत असताना ह्या लोकांनी एक राजकीय षडयंत्र रचून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा कसरत सगळं ह्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आम्ही सन्माननीय निवडणूक लढवत असताना ह्या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली आणि उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे. त्या निवडणूक लढवत असताना काही भाजपवाल्यांनी सत्ताधारी लोकांनी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्रास देत असताना त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू नये म्हणून गेल्या 2016 पूर्वीची जी काही गुन्हे आहेत ते गुन्हे काढून या ठिकाणी कसरू मतदार संघटनांना हद्दपार करण्याचं नोटीस या ठिकाणी जारी केली होती. परंतु त्याला आम्ही प्रत्युत्तर म्हणून 16/1/2026 या ठिकाणी आम्ही रितसर या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे पत्र देऊन आणि वकिलाच्या मार्फत आम्ही नोटीस रद्द केली होती. परत काल 24/2/2026 परत या ठिकाणी हद्दपार नोटीस आलेली आहे. मला पत्रकारांना विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ह्या कसरू मतदारी सगळची तुम्ही हद्दपार नोटीस काढली होती आणि आम्ही अपील केल्यानंतर तुम्हीच रद्द करता आणि परत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा रोष मनामध्ये धरून हा कसरू सगळं ह्या ठिकाणी त्याचं प्रभाव वाढतं आहे आणि अनेक लोकांच्या मनावरती राज्य करतं आहे. म्हणून कुठंतर मनामध्ये तुमच्या खपतं आहे म्हणून परत तुम्ही पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये धरून तुम्ही त्या ठिकाणी कसरू मतदार सगळं यांना परत हद्दपार करण्याची नोटीस त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. मला विनंती करायची आहे की कसरू सगळ यांची जी काही छोटी मोठी काय गुन्हे आहेत ही गुन्हे ह्या तालुक्यामधले आहेत. परंतु तुम्ही ह्या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला 3 जिल्ह्याचं हद्दपार नोटीस या ठिकाणी काढलेली आहे. मला विनंती करायची आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये गुन्हे असताना तुम्ही लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही हद्दपार केलेले आहात. परंतु मला विनंती करायची आहे तुम्ही ह्या 3 जिल्ह्यामध्ये हद्दपार केले असताना जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये त्या ठिकाणी अनेक गुंडाराजाचं राज्य त्या ठिकाणी आहे, जर तिथून काय जर बरं वाईट झालं तर ह्या कसरू सगळच्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदारी कोण, असा मला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मागवणं या ठिकाणी ह्या व्यक्तीला ह्या ठिकाणी कुणाचा वर्धहस्त आहे ह्या पोलीस प्रशासनाचा की ह्या ठिकाणी वारंवार फक्त कसरू सगळला टार्गेट केलं जात आहे आणि ह्या ठिकाणी कसरू सगळला ह्या धाराशिव आणि सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची ऑर्डर काढली जाते. आमच्याकडं लिस्ट आहे की आपल्या धाराशिवमध्ये अनेक गुन्हेगार क्षेत्रातले लोक राहतात. जवळजवळ 52 लोकांची यादी आहे आणि 52 लोकांची यादी असताना निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये 12 लोकांची तडीपार यादी आपल्या तुळजापूर तालुक्यात निघाली होती. परंतु ती 12 लोक निघाली असताना आम्ही त्या ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेब आणि CP साहेबांना पत्र देऊन आम्ही ती रद्द केली. परंतु 12 लोक सोडून निवडणूक झाल्यानंतर फक्त एकच कसरू सगळ्यांना टार्गेट केलं जातं आणि एकाच या ठिकाणी हद्दपार केलं जाते. असं भेदभाव का की मातंग समाजाचा माणूस या ठिकाणी तुम्हाला चालत नाही का, असं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मला करायचा असेल. आता Thanks for watching Ekmat Digital.